नमस्ते. आज पाहूया अंबावती आणि नीलावतीची कॉमेडी स्टोरी. लीलावतीला क्लास करते. कोण आलं? अंबुताई, तू आलीस? अगं बाई, काय झालं? ए आते पहिला. एवढा मोठा बॅग, हातात बाळ आणि गळ्यामध्ये मंगळसूत्र नाही, कपाळावर कुंकू नाही. अंबुताई, काय झालं हे? काय झालं? तुमच्या दाजीने मारलं मला. मी घर सोडून आले. काय आमचं सोडून आली? त्याचे 7 रांजण भरले आता. आता मी काय जाणार नाही त्या नवऱ्याकडं. मी आता इथंच राहणार. आम्ही आईला बोलवतो. आई बघिता, अंबुताई घर सोडून आली बाळाला घेऊन. काय झालं? घर सोडून आलीस परत? मला नवऱ्याने मारलंय लगी. चांगलं नाही, तो सांभाळत नाही चांगलं. काशा आणि मारायला लागला होय तुला? काशुराम होय, चांगला नाही घेत तो. काशीराव म्हणू नको त्याला. काशा म्हटले, काशा. काशा म्हण. हं. लई त्रास लई दिला. वाईट आहे, लई वाईट आहे, लई वाईट आहे. जाऊच नकोस आता. नाही जात आता मी, इथंच राहते. अंबावती जाऊ नकोस. नाही जात मी. आई त्याला ठेवून घे. ताईला तिथं फार त्रास आहे. इथंच राहू दे ताई. बाळाकडे लक्ष दे, बाळाकडे लक्ष दे. हा, बर. फार खुश आहे आता. चली चली फिर चली चली, चली फिर चली चली, चली इश्क की हवा चली, चली चली फिर चली चली, चली इश्क की हवा चली, चली फिर चली चली. अरे अंबुताई, काल परत रडत होतीस आणि आज हे का खुशीने नाचायला लागली? आज मी फार खुश आहे ग. तेच काय झालं? अगं अंबुताई, काल परत फार उदास होती, रडत होतीस. मग आज असं काय खुशी दिसायला लागलीस, एवढं नाचायला लागलीस? अगं मी क्लास लावलाय डान्सचा. ते सरच मला पाठीमागे लागलीत माझ्या. सर पाठीमागं पडला होय? कशावरनं पडलाय तुला वाटायला लागले? कशावरनं सांगू का? म्हणजे मी त्याच्या डान्स क्लासला जाते ना, तर तो म्हटला की मी तुम्हाला चांगलं ट्रेन करतो आणि एक क्लास काढूया, तू मी मिळून एक क्लास काढूया आणि ते क्लास चालू करू, भरपूर पैसे कमवूया, असं सांगितलं तो. माश्यावरून तुला वाटतंय की तो तुझ्याच पाठीमागं पडलाय? त्याचं लग्न झालंय का नाही? झालंय की. किती मुलं आहे? 2 मुलं पण आहेत त्याला. एक मिनिट थांब. उद्या त्याला चाय प्यायला बोलव इथं घरात, बघूयात. मग मी बघते तो तुझ्या खरंच पाठीमागं पडलाय काय. बरोबर. बरं नीलावती, बोलवूया त्याला. अगं नीलावती, सर आलेले आहेत. मी तोपर्यंत चहा वगैरे देते, तोपर्यंत तू तयार होऊन ये. बरं बरं, येते. हा, तयार होऊन येते. जा सरला बघ जा. हा, हे घ्या सर चहा. हा घेतो की. तुझी बहीण कुठे आहे? त्याला पण बोलव की, भेटतो मी तिला, नीलावतीला. हा हा, बोलवते. हा, हा, लवकर लवकर. थांबा. नमस्ते सर. हॅलो नीलावती, कशी आहेस? मी फार छान आहे बघा, तुम्ही कशा आहात? मी पण एकदम बरोबर आहे. होय. बघ, मी तुझ्या बहिणी अंबावतीसाठी पार्टनरशिपमध्ये डान्स क्लास करणार आहे. हा. तुला कसं वाटतंय? चांगलं आहे ना आमचा निर्णय? हो हो, छान आहे, छान. बरं बरं, तुझं काय हॉबी आहे? तुला काय काय येते? मला गाणी बोलायला फार आवडतं. ऐकायला पण आवडतं, पण त्याच्यापेक्षा बोलायला फार आवडतं. असं आहे काय? बोलून दाखव बरं. सांगताच आज हे कळे मला, कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला. असं आहे काय? हो. तुझा पण आवाज चांगलाच आहे. हा. एक काम करतो, मला पण गायला येते. तुला ट्रेन करून सोडतो गाण्यामध्ये. हा. मग तुझ्यावर पण एक क्लास करतो आणि ते क्लास करून गाण्याचे क्लास आम्ही पण भरपूर पैसे कमवूया. हं? हा. असं करतो. बरं. गुड आयडिया. लीलावतीला क्लास करते. बसा, तुम्ही बोलत बसा. मी जरा हे गाण्याचं प्रॅक्टिस करायला जाते. ओके ओके, जा क्लास करूया. हा, ओके, व्हेरी ओके. गुड, व्हेरी गुड. थँक्यू. बाय बाय. सर दोघी बहिणीला भेटून घरीला आपला जातात. त्याच्यानंतर बहिणी बहिणी काय बोलतात ते आता बघूया. अगं अंबुताई, तो तुझ्या पाठीमागं पडला म्हटलीस काय? अगं तो मला पण म्हटला की गाण्यांचा क्लास काढूया आणि ते त्याच्यातून भरपूर पैसे कमवूया, मोठं क्लास घेऊया. काय ग तू
सगळ्या पोरांना नुसतं काय जरा बोललं की पाठीमागे लागले असंच म्हणतेस की ग. तसं काय नसतंय ग, ते वेडी कुठली. सर तुझ्याच नाही तर माझ्या पण पाठीमागे लागलाय तो सर पण चालूच आहे ग बाई. होय ना बाई, मला काय वाटलं खरंच बोललीस रे तू. मला वाटलं माझ्याच पाठीमागं पडलाय. खरं तर तो तुझ्या पण पाठीमागं पडलाय आणि तुझी बायको पण आहे आणि 2 मुलं पण. असला सर नको ग बाई मला. माझ्या नवऱ्याच्याच घरी मी जाते, कसला तर असू दे तो नवरा. असं आता बरोबर बोललीस बघ. असं किती जणांच्या पाठीमागं तू लागणार. तुझ्या पायावर तू धोंडा मारून घेतीस बघ. शाणी हो जरा. ही होती अंबावती आणि नीलावतीची कॉमेडी स्टोरी. कशी वाटली नक्कीच सांगा आणि सबस्क्राईब टू आवर चॅनल. थँक्यू फॉर वॉचिंग.